मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन आता सायलीकडे येतो. तिच्याकडे पाहून तो खूप रडत असतो. तर सायलीला त्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं. ती त्याच्याकडे आता पाहतच राहते. अर्जुन तिच्या जवळ बसतो. तिचा हात हातात घेतो आणि घट्ट पकडतो. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. तर सायलीला जरा वेगळंच फील होतं की अर्जुन माझी किती काळजी करतं. तेव्हा आता अर्जुन खूप रडत असतो. ते पाहून सायलीला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, सर आता तुम्ही तुमचे डोळे पुसा. तेव्हा आता अर्जुन आपले डोळे पुसतो आणि सायलीला विचारतो, तुम्ही बरे आहात ना? त्यावरती सायली हो असं म्हणते. तुम्हाला काही हवं आहे का? असंही तो विचारतो. मी तुमच्यासाठी लगेच काहीतरी घेऊन येतो. सायली म्हणते, मला काहीही नकोय. ती म्हणते की आता मी बरी आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, तुम्हाला काय वाटतं की बाहेर इकडे सर्व काही ठीक आहे का? त्यावरती सायली विचारते, काय झालं अर्जुन सर? मम्माचे रडून रडून डोळे सुजले आहेत. अश्विन सारखी धावपळ करतोय. कुसुमताई तर विचारू नका. त्यांनी सर्व दोष नेहमीप्रमाणे मलाच दिला आहे. तुमच्यामुळे सायलीची अशी अवस्था झाली आहे. आणि माझं तर काही विचारूच नका. त्यावरती सायली विचारते, तुमचं काय? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तर बाप्पासमोर हात जोडून उभा होतो आणि मला एवढंच हवं होतं की तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या. मी देवासमोर हात जोडून होतो, तुम्ही लवकर बऱ्या व्हाव्या असं देवाला साकडंसुद्धा घातलं होतं. तर आता तो खूप रडू लागतो. तर सायलीला खूप वाईट वाटतं. तर सायली आता त्याच्याकडे पाहत म्हणते, सर तुम्ही आता माझ्याशी भांडत आहात का? तेव्हा अर्जुन डोळे पुसतो आणि म्हणतो, सायली माझ्यासाठी जग थांबलं होतं. कारण डॉक्टर म्हणाले होते की तुमची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे आणि मला पुढचं ऐकू येणंसुद्धा बंद झालं होतं. तेव्हा आता पुन्हा जिथे म्हणालात ना तिथेच आता मी आहे. आणि अर्जुन म्हणतो, जे मन न चिंती ते वैरी चिंती असं झालं होतं. आणि मग मला काही कळत नव्हतं. मला खरंच खूप टेन्शन आलं होतं. खरंच जर तुम्हाला काही झालं असतं तर मी कसं जगलो असतो? असं म्हणून तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त तो करतो. तेव्हा सायली आता गडबडते आणि मग काय म्हणालात तुम्ही सर असं विचारते. तर अर्जुनसुद्धा आता म्हणतो की मी काय उत्तर दिलं असतं जगाला? की तुमच्या मधुभाऊंना काय उत्तर दिलं असतं? त्याच्याबरोबर ती कुसुमताई आहे ना, तिनं तर माझा जीवच घेतला असता. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे सर. आता ताईला देखील सांगते की तुमच्यावर आता चिडका बिब्बा वगैरे असं काही म्हणू नको आणि त्यांचा जीवसुद्धा घेऊ नकोस. तेव्हा अर्जुन हसतो आणि हसतच डोळे पुसतो. त्याला आता खूप आनंद झालेला असतो. कारण सायली पूर्णपणे आता बरी झालेली असते. दुसरीकडे नागराज म्हणतो, घरातील सर्वजण आता डॉक्टरबरोबर बोलत असतात म्हटल्यावर नक्कीच सायली गचकली असणार. आता रडण्याची ॲक्टिंग मला करावीच हवी. म्हणून तो आता कल्पनाला विचारतो, काय झालं? सुमन म्हणते, आम्ही अगदी वेळेवर आलो ना? तेव्हा नागराज सारखाच विचारू लागतो, काय झालं वहिनी? तर आता ती म्हणते की मी मन घट्ट करून घेतले आहे. तुम्ही सांगाल ते आता ऐकण्याची माझी तयारी आहे. तर कल्पना म्हणते, तुम्ही कशासाठी मन घट्ट करताय भाऊजी? अहो आनंदाची बातमी आहे. कारण की आता सायली शुद्धीवर आली आहे आणि तिच्यावरचा धोका आता टळलेला आहे. आता हे ऐकताच नागराजच्या डोक्यात मुंग्या येतात. तर प्रियाचा जळफाट होऊ लागतो. तेव्हा सुमन म्हणते, मला माहीतच होतं आपल्या घरात कोणाला काहीही होणार नाही. तेव्हा देवाचीच कृपा आमच्या घरावर राहू दे आणि असंच आता सायलीची तब्येत ठीक होऊ दे अशी सुमन आता देवाकडे प्रार्थना करते आणि त्याचे आभार मानते. तर रविराज प्रताप देखील खुश होतात. तर प्रियाने नागराज आता एकमेकांकडे पाहत राहतात. तेव्हा आता घरातील सर्वजण इकडे सायलीला भेटायला आतमध्ये येतात. तर आता सायली आणि कल्पना एकमेकांकडे पाहत राहतात. तेव्हा तू कशी आहेस बाळा? असं कल्पना तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारते. तेव्हा मी बरी आहे असं सायली म्हणते. तेव्हा आता सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत रडतच म्हणते, सायली जेव्हा तुझ्याबद्दल मला समजलं ना तेव्हा मला पायाखालची जमीनच सरकली. कसं झालं, काय झालं हे मी सर्वांना विचारू लागलो. सुमन आता नेहमीप्रमाणे सायलीबरोबर बोलू लागते. तेव्हा रविराज आता रडतच म्हणतो, सुमन तिला आता सध्या आराम करू दे. नंतर तू तिच्याशी निवांत बोलत बस. आता घरातील सर्वांच्या समोर पाहून सायली खूप खुश होते. तर आता अश्विन म्हणतो, सायली वहिनी तू आराम कर. तुला जास्त गोळ्या औषधं चालू आहेत ना त्यामुळे तुला आता जास्त काळजी घ्यावी लागेल. तर आता कल्पना सगळेजण आता बाहेर जायला निघतात. तेव्हा आता सायली तिचा हात पकडते. अगं आई थांब ना. जेव्हा मगाशी शुद्धीवर आले तेव्हा तुम्हीच माझ्यासोबत होता ना? तुम्ही माझ्या आता मी तुम्हाला डोळ्यांनी पाहिलं नाही परंतु तुम्हीच होता ना? माझ्या डोळ्यासमोर होता. तेव्हा कल्पना म्हणते, नाही गं बेटा, आम्ही सर्वजण बाहेर होतो. तू कधी शुद्धीवर येतेस याची वाट पाहत होतो. आणि आता ती म्हणते, आईच होती. आईसारखंच कोणतरी वाटत होतं. तेव्हा अश्विन म्हणतो, वहिनी तुझं खूप ब्लड लॉस झाले ना त्यामुळे तुला काहीतरी तसं फील होत असेल. तर चैतन्य म्हणतो, सायली वहिनी तू लवकरात लवकर बरी हो. कारण की आम्हाला तुझी खरंच खूप गरज आहे. इथे कायमची अवस्था अशी झाली होती ना
की आम्हालाच माहीत, तुला नाही माहीत अर्जुनची काय अवस्था झाली होती. त्यामुळे तू लवकरात लवकर बरी हो, कारण माझ्या घरातील सर्वजण माझ्यासमोरच आहेत ना, असं सायली आता रविराजकडे पाहून म्हणते. आणि आता रविराजच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. आता तो खूप इमोशनल होतो. तो पुढे येतो, सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतो. सायली आता खुश होते. तर आता रविराज देखील सायलीची खूप काळजी वाटू लागते. ऑपरेशन थिएटर बाहेर नागराज आणि प्रिया दोघे उभे असतात. तर आता प्रिया ही नागराजला खूप बोलत असते आणि म्हणते, अहो तुम्हाला काही कळतं की नाही? इथे तन्वी मी नाही तर ती आहे हे सत्य समजता समजता राहिले किती वेळा. आणि त्याचबरोबर तुम्ही हल्ला केला तर आता सायलीवर अर्धवट हल्ला केला. एक तर तिला मारून तरी टाकायची. सायली आता शुद्धीवर आली आहे. तिने हल्लेखोराला ओळखलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आतापर्यंत त्या अर्जुनला आता पोहोचायला आपल्यापर्यंत वेळ लागणार नाही. आपण पाणी मागेपर्यंत सुद्धा तो आपल्याला जिवंत ठेवणार नाही. आता हे सगळं त्या मूर्ख मैपतमुळे झालं आहे असं चवताळून नागराज म्हणतो आणि त्या मैपतला फोन लावतो. नाहीतर त्या मुलीला तरी लाव असं आता प्रियाला म्हणतो. तर आता तिचे धिंडवडे काढायला पाहिजेत असं नागराज म्हणतो. तर प्रिया साक्षीला फोन करणार असते. तर दुसरीकडे साक्षी ही मैपतला म्हणते, अण्णा तुमचा एकही प्लॅन अजून वर्क झाला नाही. मला असं वाटतं की त्यांचा फोनसुद्धा अजून आला नाही. सायली मेली आहे की नाही? अण्णा म्हणतात, शुभ बोल नाहीतर मांडवाला आग लागली, तेवढं आता बोल. तर आता प्रियाचा फोन येतो. तेव्हा प्रियाला फोनवर लगेच साक्षी सांगते की सायली खडखडीत बरी झाली आहे. तेव्हा हे ऐकताच साक्षीला खूप मोठा धक्का बसतो. ती फोन स्पीकरवर टाकते. अण्णांना पण समजू दे त्यांचा प्लॅन किती वर्क झालाय. तेव्हा आता डॉक्टरांनी सांगितलंय सायली खडखडीत बरी होणार आहे आणि तिच्या जीवाचा धोका टळलाय असं प्रिया म्हणते. तर आता अण्णा खूपच मोठा धक्का बसतो. प्रिया म्हणते की त्या सायलीचं ब्लड खूप लेअर होतं ना आणि ते मिळत नव्हतं, मग कसं काय मिळालं? तर आता नागराज म्हणतो, मैपत मी तुला इथे येऊन खूप ठोकणार आहे. त्यावरती आता नागराज खूप चवताळलेला असतो. ते पाहून मैपत म्हणतो, आता तुम्ही सगळेजण मलाच बोलणार का? प्रिया म्हणते, यापुढची अजून एकही गोष्ट रविराज खूप इमोशनल झाला होता, जशी काय त्याची सख्खी पोटची मुलगी सायली आहे अशा प्रकारे. तेव्हा आता साक्षीला खूप टेन्शनमध्ये येते. तर आता नागराज आणि प्रिया हे दोघेही मैपतला खूप बोलत असतात. आता तेवढे बोलणे ऐकून आता सुमन म्हणते की तुम्ही कोणाशी बोलताय? पटकन सायलीला भेटायला आतमध्ये या. प्रियाला सुद्धा ती म्हणते आणि ते आता आतमध्ये जातात. त्यानंतर पुन्हा एकदा कल्पना पूर्णाईला फोन लावते. सायली शुद्धीवर आली आहे हे सांगते. तेव्हा पूर्णाई म्हणते, देवाचीच कृपा झाली. तेव्हा पूर्णाजी खूप खुश होते आणि विमलला सुद्धा सांगते. विमल म्हणते, मी देवाजवळ अगोदर साखर ठेवतो. सायली शुद्धीवर आली ते पूर्णाजी म्हणतात की खूप चांगलं झालं. खूप जीव दमला होता त्या मुलगीचा. एकजण कोणी तर तिथे थांबा आणि सर्वजण घरी या. तेव्हा कल्पना म्हणते, पूर्णाई आता कोणीतरी थांबेल पण मी उद्यापासून सायलीसाठी डबा घेऊन येईल. तेव्हा पूर्णाई ठीक आहे असं म्हणतात आणि फोन ठेवतात. तर अस्मिता खूप चवताळलेली असते आणि लगेच आता विमला देवाजवळ साखर ठेवायला जाते. तर आता अस्मिताला भीती वाटू लागते. पूर्णाजी लगेच सायलीच्या आता टीममध्ये जाते की काय? तर आता दुसरीकडे डॉक्टर हे आतमध्ये गेलेले असतात. प्रियाने नागराज आलेले असतात. प्रिया आणि नागराज एकमेकांकडे पाहत सायलीकडे खूप रागात पाहतात. तर आता डॉक्टर म्हणतात, तुम्ही सर्वांनी इथे गर्दी करू नका, मला सायलीला चेक करायचं आहे. सगळेजण आता बाहेर जाणार असतात. तर अर्जुनची नजर सायलीवरून हटत नसते. तर सायली देखील अर्जुनकडे सारखी पाहत असते. मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिया कल्पनाला विचारते, मामी इथे मी सायलीजवळ काळजी घेण्यासाठी थांबू का? तेव्हा आता कुसुम रागातच म्हणते, अजिबात नाही, जमणार नाही. तर आता रविराज म्हणतो, सायलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इथे अर्जुनने थांबणे खूप महत्त्वाचे आहे. तेव्हा आता प्रियाचा प्लॅन फेल होतो. तर सायली बरी होऊन आता घरी येते. तर आता कुसुम म्हणते, माझ्या सायलीला तुम्ही पायऱ्या चढायला लावणार का? तर आता अर्जुन म्हणतो, नाही, तुमच्या सायलीला काहीही त्रास होणार नाही. मी तिला असं अलगद उचलून रूममध्ये घेऊन जाणार. तर आता सायली खूपच लाजते आणि ती म्हणते, नको ना सर. तर अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.